बारामतीतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे। एका 23 वर्षीय तरुणाचं भर दिवसा अपहरण करून त्याला गाडीतून नेऊन बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। ही घटना 24 एप्रिल रोजी रिलायन्स मॉल परिसरात घडली असून प्रतीक धंगेकर या तरुणाला जबरदस्तीने गाडीत बसून तांदुळवाडी रोड परिसरात नेण्यात आलं। तिथे आरोपींनी त्याला लाकडी दांडक्यानं आणि लाथाबुक्क्यानं मारहाण करत त्याचा मोबाईल आणि रोख रक्कमही लुटल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्य आरोपी पिंटू उर्फ शरद धुमाळ याला अटक केली आहे। या प्रकरणाबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याकडून। दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळच्या सुमारास फिर्यादी प्रतीक राजेंद्र धंगेकर राहणार माळेगाव बुद्रुक यांना भारत मोहिते, अक्षय सोनवणे, आदिराज मोरे आणि बाकी अजून काही मुलांनी पिंटू उर्फ शरद यशवंत धुमाळ यांच्या पत्नीला काहीतरी अपशब्द वापरल्याच्या कारणावरून गाडीत घालून नेले आणि काही अंतरावर त्यांना मारहाण करून सोडले होते। त्याबाबत बारामती तालुका पोलीस स्टेशनला 4 लोकांची नावं आणि काही इतर मुलं यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये बारामती तालुका पोलिसांकडून पिंटू धुमाळ या आरोपीला अटक केलेलं आहे। त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। अधिक तपास आमचे PSI कदम आणि पोलीस अंमलदार दराडे हे करत आहेत।